विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहुगुण, विठ्ठला रे तुझे नाम बहुगुण, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान म्हणे, विठ्ठला लागले ध्यान म्हणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग पाठातील जगद्गुरु तुकोबाराय गाठ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 319व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं मला वाटतं 5वं चरण आज विचार करणार आहोत. 4 चरण झालेले, 2 चरण राहिले, 6 चरणे अभंग आहे. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 4थ्या चरणामध्ये तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझं मुख चांगले बरं, आणि विठ्ठला लागले ध्यान म्हणे, आणि मग त्या श्रीमुख चांगला असल्यामुळं आमच्या मनाला तुझं ध्यान लागले. आता आपल्याला सगळ्यांची आवृत्ती करायची 5व्या चरणात. जसं त्यांना ध्यान लागले त्याचं नाम गोळे हे पटलंय कोणला, तुकोबाराय, आणि त्या नामाचा भगवंताच्या मुखाचा स्वरूपाचा ध्यास लागलाय तुकोबारायांना. तसं तुम्हालाही लागावा आणि तुम्हीही भक्तीकडे यावं असं महाराजांच्या मनातला भाव आहे. म्हणून सगळ्यांची आवृत्ती या चरणात केली. विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, काय विठ्ठला रे वाचे बोला बहुरस म्हणजे बोला तुम्हाला म्हणायचे सगळ्याला, तुम्ही सगळे बोला. वाचेला बहुरस आहे म्हणजे वाचेमध्ये गोडी आहे आणि फार रस गोड आहे अशा प्रकारचा, आणि तुम्ही वाचेनं विठ्ठलाचं नाव घ्या, रस बोला असं महाराजांचं म्हणणं. म्हणून विठ्ठला रे सोस घेतला जिरे, आणि त्या विचाराचा काय आणि सुख किंवा अपूर्वता आपल्या अंतःकरणामध्ये तुकाराम महाराजांनी घेतलेली त्यांच्या जीवानं ओढ लागली, जीवाला ओढ लागली असे महाराज सरळ सरळ बोलू लागले. आता विठ्ठला रे वाचे बोला बहुरस म्हणजे भगवंताच्या नामामध्ये रस आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. रस नाम गोडी, लक्षात आले की नाही. आणि म्हणून रसाचे काही भाग वेगळे वेगळे आहेत शास्त्रामध्ये. जसा हे पदार्थातला रस आहे, अन्न सेवन करतो आपण, त्याच्यातला जो रस आहे पदार्थातला रस आहे, आणि या रसाचं सेवन करणारा प्राण आहे. कारण की भूक लागणं, तहान लागणं हे धर्म प्राणाचा आहे. कोणाचा आहे? प्राणाचा आहे. भूक लागती, तहान लागती, हे सगळे धर्म प्राणाचे आहेत. गोड की आंबट खरट हे ज्ञानेंद्रियापैकी जिव्ह्याला कळतं, जिभेला कळते. गोड की आंबट हे रस आपण जे सेवन करायलो अन्न, त्या अन्नातला जो रस आहे अन्न रस, ते गोड आंबट खरट तुरट, आणि हे जिव्ह्याला कळतं. आणि जिव्ह्याला कळतं पण प्राणाला भूक लागते. प्राणाचा धर्म आहे. प्राण असा खालीवरी होऊ लागल्याच्या नंतर आपण नाही का शरीरामध्ये पोट खालीवरी होतं, आणि म्हणून तर ते खालीवरी पोट झाल्यामुळं तर सेवन केलेलं अन्न पचत नाही. तर सेवन केलेलं अन्न पचणार नाही बरं काय. सेवन केलेलं अन्न पचायला प्राणाची हालचाल, प्राण आणि अपान दोन्ही असे वारे झाले पाहिजे. म्हणजे हे श्वासोश्वास, हे श्वासोश्वास, वरून जाणारा प्राण, खालून येणारा अपान,
आणि या दोन्हीचा असा असं खाली भाता झाला पोटातला तरच ते जठराग्नी तेवत राहतो. मोठा मधात एक अग्नी आहे त्याचं नाव जठर अग्नी आणि ते जठर अग्नी ना तर ते तेवत राहतो हे दोन्ही वाऱ्यानं फुंकल्याच्या नंतर आणि मग ते खाल्लेलं अन्न आणि ते पचत बरं काय. पण हे भूक लागणं हे प्राणाचा धर्म आणि गोड आंबट करणं हे ते इंद्रियाचा जिभेचा धर्म आहे. आणि हे रसही जड आहेत आणि सेवन करणारेही जड आहेत. फक्त त्यातलं चेतन एकच आहे ते बरं काय. म्हणजे ते जे आभास कोण आभास त्याच्या साह्याने हे सगळं व्हायला लागलेलं आहे. लक्षात आलं. तसा तर अग्नी जठराग्नी सुद्धा जड आहे पण त्याच्यात आभासाची हे आणि म्हणून ते प्रदीप्त आहे. लक्षात असलं. मला दिसत नसला तरी सक्रिय आहे अग्नी. पोटात अग्नी दिसत नाही तुमच्या शरीरात दिसत नसला तरी ते सक्रिय आहे. हो नाहीतर मग ते जर गेला पोटातला अग्नी तर देखील हिचा अग्नी गेला तो चिकन बोला वाया वेळ आयुष्य वेळ आपला अंधारे घेऊशी. हा वाया वेळ आपला अंधारे घेऊशी. अहो जठराग्नी जर गेला तर देह नव्हे चिकन बोला. मग हे काय एवढं चिकन मग ह्याला तर जाळावंच लागते मधातला अग्नी गेला की. हो म्हणून अग्नी आहे तर ते हे सगळं आभासाच्या साह्यानं घडतं त्याच्याबद्दल वाद नाही. पण हे भोगते तेच आहे. आभास नाही करत याचा भोगता आभास भोगता नाही. हे सगळे भोगणारे हे इंद्रियाधिक आहेत. मग असा जो रस आहे ते अन्नातला रस आहे आणि अन्नातला रस काही इतका महत्वाचा नाही. पोट भरणंच गरजेचं आहे. ते तुमच्या जास्त जाण्यासाठी चव आहे ही वास्तविक. ज्यावेळेला जर आजारी जास्त पेशंट पडला असेल तर त्या माणसाला नलिकेवट अन्न घाल मग ते कशाचाही गडबड पोटात घालतो गायबी असू द्या त्याला काही खरं कळत नाही. पण अन्न नळ्या वाटत देतात की नाही काही काय मध्ये माणसाला त्या वगैला आणि कशाचंही देते. मग कशाचे अन्न ते अन्न देणं गरजेचं आहे त्या शरीराला. मग अन्न देणं गरजेचं मग अन्न सोडतात. पण ते जिबीला कळत नाही कारण काय कळणारी कोण आहे जीव आहे. आणि जिबीला जर त्याच्या पलीकडे गेलं तर काही नाही. मग ते जाऊ द्या काय कळत नाही स्वाहा. फक्त हे जगत शरीर काय होतं जगत पण चव ते नाही ना त्याच्यामध्ये ते असं. म्हणजे एवढं काय त्याला महत्व नाही आहे. पण इथं नाम रस एक सांगितलं आहे ज्ञानरसही सांगितलं आहे काव्यामध्ये एक रस सांगितला आहे कवितेतले काही रस आहेत ना तुम्हाला ते नेहमी आम्ही म्हणतो तसं काव्य कविता करण्यामध्ये रस आहेत. हो श्रृंगारादी हास्यादी विभत्सादी वीरादी क्षमा असे सगळे बघा ना. श्रृंगार हास्य करून रौद्रवीर भयानक हा बेबी सा भूत शांत असते रसा पूर्वय उदार होता हा. हे किती रस आहेत हे 9 रस आहेत ना. त्या काव्यात हे काव्यातले रस आहेत बरं. आणि काव्यातले रस सुद्धा काव्य रुचकर लागण्यासाठी घ्यावे लागतात. त्यासाठी काव्य रुचकर त्याशिवाय लागत नाही. कविता रुचकर लागायला त्यात काय असले पाहिजे रस असले पाहिजे. रस असतील तर ती कविता म्हणजे काव्य आपण ग्रंथ वाचतो ते गोड लागतो नाहीतर गोड लागत नाही. आणि जिथं जे रस असेल त्या रसाचा आणि भाव कळला पाहिजे कोणाला वाक्याला किंवा ते काव्य वाचणाऱ्याला वाचकाला. म्हणून खरे तर वाचक मला वाटते रामायण असो भागवत असो ज्ञानेश्वरी हे सगळे वाचक पण नाही रस जाणणारे असावे. रस जाणणारा रामायणाचा वाचक असावा आणि रस जाणणारा वक्ताही रामायण सांगणारा. मग ते रामायणाची गोळी बघावी. जसा तिथं विषय आला असेल तसं वाचाय पाहिजे गायवळ वाचणाऱ्यानं. हा वीर रसातला जर भाव आला असेल तर कसं वाचावं हा वीर रसातून वाचावं. श्रृंगार रसातून आला असेल तर ते काव्य श्रृंगार रसातून वाचावं. करुण रसातून आला तर करुण रसातूनच करुण रस लावून वाचावं. पण हे झालं वाचकाचं. सांगणाऱ्याला हे कळावं. इतर रस कोणता आला कळे आता फलाना वीर रस आला मग ते वीर रसातून सांगावं. श्रृंगार रस आला असेल तर श्रृंगार रसातून सांगावं. हो कोणाला कळावं लागतं हे आणि मग सांगणाराची वाचणाराची एक जोडी आहे. आणि या दोघांनाही जर ते रस कळत असले तर श्रोत्यांना सुद्धा त्याचा ठसा हो म्हणतो. श्रोते मग आवडीनं ऐकतात. हो म्हणून तर रसू व्हावा अति मातृ ज्ञानेश्वरी रसू
मग ते सगळे बाकीचे रस माफक असावे आणि काव्यात शांत रस जास्त असावा. कोणता रस जास्त असावा? हे काव्यातले रस सांगायला, हे काव्यातले रस आहे बरं काय. पण भगवंताच्या नामात एक रस आहे आणि ते रस अत्यंत गोड आहे. म्हणून तर जिव्हे तीन गोड अक्षराचा रस अमृत दयाचं आपल्या ओळीच्या अभंगामध्ये म्हणजे जिव्हे गोड तीन विठ्ठल हे तीन अक्षर. किती? विठ्ठल हे तीनच अक्षर आहेत ना. विठ्ठल तीन अक्षर आहेत. मग जिव्हे गोड तीन अक्षराचा रस तर अमृत दयाचं पिके. अमृत सुद्धा कमी पडतं मला, इतकं गोड आहे ते भगवंताचं नाम. हो, आणि नामामध्ये रस आहे बरं. आणि असा रस नामामध्ये रसिकांना प्राप्त होत आहे. त्याचे रसिक पाहिजे की नाही हो. म्हणून तो सुखाचार्य भागवत सांगताना म्हणले ना, काय म्हणले? निगम कल्पतरोर गलितम फलम. काय म्हणले ते? निगम कल्पतरोर गलितम फलम आणि सुखमुखात अमृत द्रव संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भोवी भावुका. हे भागवत आहे ना. म्हणले सांगतो तुम्हाला, निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम नाम वेद. निगम म्हणजे कोण? वेद. निगम कल्पतरो म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ. निगम कल्पतरोर गलितम फलम. गलितम म्हणजे नाही पिकलेलं. पिकलेलं गळतच ना. गलित झालं म्हणजे काय? गलित म्हणजे पडण्याच्या लायकीला पिकले होते, पडण्याच्या लायकीला येते. पाडाला आलं. हा, पाडायला आलं नाही. जर तुम्ही त्याला बघितलं नाही, तोडून घेतलं तरी ते 4 दिवसात 2 दिवसात पडणार असेल. पिकलेलं गलित झाले ते. गलिताच्याच अवस्थेत आले. गलित म्हणजे पिकले. निगम कल्पतरोर गलितम फलम आणि त्याला पुन्हा सुखमुखात अमृत द्रव संयुक्त. त्या पाडाला लागलेल्या आंब्याला जसं पोपटाचं मुख लागावं आणि ते आणखीन गोळी यायचं बरं. पाकर खाते म्हणतो आपण. कोणता आंबा आहे? पाकर खात्या. आणि पोपटानं स्पर्श केलेला आंबा खायला काही अडचण नाही बरं का. त्याचं गोष्ट चांगला असतंय ते पाकर खाते आंबा. आणि पोपट म्हणजे मला वाटतं मांसाहारी नाही. तो प्राणी का मांसाहारी आहे? बाकीचे पक्षी बरे कावळे फावळे बेकारे काही खाते ते कावळे. काय तू बघा कावळे, चिमण्या, कावळे, कोळसे हे बरेच काही पक्षी आहेत ना, त्याही खातात. त्यांना काही नाही. हो, काही खातात हे कावळ्यासारखे पक्षी, पण हे खात नाही. मोर सुद्धा काही खाते बरं. घेऊन सांगतो कोण बरेच काही घाण पदार्थ खाते मोर, पण पोपट नाही. म्हणून पोपटाचा गुण अधिक आहे बरं. हा, त्याच्यात हुशारता आहे. काय पोपट माणूस बोलण्यात म्हणतात ना, पोपटासारखा आहे माणूस. कसं आहे? पोपटच बोलण्यात नाही. पोपट आहे बोलण्यात. पोपट आहे बरं काय, म्हणजे चॅप्टर आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि पोपट बोलण्यात ते काही शिकते पोपट लवकर. म्हणून तर म्हणले ना काय की मधुरा उत्तरी रावा खेळे व रावरी. तुकाराम म्हणाले मधुरा उत्तरी रावा खेळे. बघून ते गोड बोलत असल्यामुळे पोपट तुकाराम महाराज म्हणले गोड बोलते. आणि गोड बोलत असल्यामुळे उरावरी खेळ म्हणजे पाळणाऱ्याच्या छाती बसते. इकडं तिकडं लाड करते ते. त्यानं पाळ झाडावर इकडं तिकडं फिरणे, कुठे मौज मजा करणे, कुठे खाणे, अशा पद्धतीचं जीवन आहे. आणि त्याला तो मर्यादेत आणलं आणि कोळून टाकलं. हे पहिल्या जन्मातला काही तुझे लागा बांधा, पुढच्या जन्मात पुन्हा हे उष्ण गेल. तू प्रेमा खातरच पण तुला काय केले, तुला कोळून टाकेल कुठं. आणि मागच्या जन्माच्या तू सणवार आहेत ना. कोणा जन्माच्या उसणवार? हा, मग सीतेला जरी बंदित रामाच्या कारभार लागलं. सीतेला आपल्या सीतामाईला आपल्या रामायणात नाही वर्णन, भावार्थ रामायणात कुठे वर्णन आहे? सीतेला रावणाच्या बंदीखान्यात 14 महिने राहावं लागलं. गायवर का राहावं लागलं? हा, पहिल्या जन्मामध्ये वेदवती या जन्मामध्ये राजाची मुलगी ती. आणि तिनं काय केलं, पोपट पाळला. आपले मैना
कोण पाळली? मैना. मैना म्हणजे राघूची पत्नी. ते जोड असतो मैना राघू. हो हो. त्याला तिला कोंडलं पिंजऱ्यात, आणि पिंजऱ्यात कोंडल्यावर त्याला पोपटी दिला, आणि मग तिचा राहू यायचा बरं का त्याच्यामध्ये लक्षात आलं. म्हणून मी त्या पोराला म्हणलो याला सोडून दे, मुक्त कर याला. केलं मुक्त. ते म्हणलं बरं झालं तुम्ही सांगितलं मला सोडून. पण भानगडी झाली, त्याला उडायचं शिकलेलं नव्हतं. ते बचपणी पाळलं. बचपणी पाळल्यामुळं भराऱ्या मारायचं शिकलेलं नव्हतं. तिथली तिथं फक्त इतकं असं, जास्त नाही. त्याला सवयच नाही ते ओढण्याची. सोडलं ते झाडावर जाय ना, वळी उड्या नाही गेले की ते नाहीच पडायले. काय अवघड. आता म्हणलं गोविंद त्याला मांजर खाते, त्याला मांजर खाते, काय उपयोग. त्याला ते गवसत होतं ते काय उड्या इथून तितकं उड्या नाही, ते जास्त उडायचे नाही. त्याला नको नको अजून त्याला बंदीत टाकलं. आता नाही, पुन्हा आणखी त्याला बंदीत टाकावं लागलं. ते हाय का नाही आता कोणाच पोपट. इकडं लाखेना जिल्ह्यात इंगोळी तालुक्यात एक पोपट पाळलेला होता. स्पष्ट उच्चार करीत होता, नामाचा उच्चार त्या मालकाचा. ते शिकवलेलं बरं काय आहे. ते मधुरा उत्तरीन रावा खेळ रावली. बरं ते गोड बोलते पोपट म्हणून पोपट. त्याला मुख लागले कोणाला? पोपटाचं मुख कोणाला लागले? त्या फळाला. निगम कर्पतरोर गलितम फलम सुखमुखा दमृत दरो संयुक्तम. म्हणजे त्या पोपटाचं त्याला मुख लागले आणि त्याच्यातून अमृत द्रवायले. मग तुम्ही कसे आहात? सूत महाराज म्हणतात तुम्ही कसे आहात? बरं काय, मुहूर हो रसिका. हे मुहूर हो, तुम्ही चतुर आहे. रसिका चतुर म्हणजे रसामध्ये तुम्ही चतुर आहात. आणि अशा असल्यामुळं भुई भाऊक आहात, म्हणजे तुम्ही भाऊक आहात, भाविक आहात. आणि हे रस सेवन तुम्ही करा, असे सूत महाराज त्या भागवतामध्ये म्हणतात. म्हणजे भागवत ही रस आहे काव्यातला. त्या काव्यातला काय रस आहे. आणि ते रस कोणाला कळाला? सूत महाराजांना, सुखाचार्यांना. आणि सुखमुखात्मृत म्हणजे याचा अर्थ सुखाचार्यांनी परीक्षेला भागवत सांगितलंय. त्या भागवताचा आस्वाद सेवन करणारा कोण आहे? सुख आहे. सुख आहे. सुखमुखातून आले ना ते. व्यासांनी शिकविलं कोणला? सुखाचार्यांना. आणि सुखाचार्यांनी सांगितलं कोणला? परीक्षेला. म्हणजे सुखाच्या मुखातून ते फळ आलेले. असं कोणाला म्हणायचंय? सूत महाराजांना सांगायचे. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखादमृतदरो संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवी भाऊका. तुम्ही भुवी भाऊक रसाचे रसज्ञ आहात, तर तुम्ही याचं पिबत म्हणजे प्या. आणि हे पेतातच कोण? रसिक श्रोते. तसं विठ्ठलाच्या नामातला रस आहे. हे रस कोणाला कळाला? म्हणून तर विठ्ठला रे वाचे बोला पुष्कळ रस आहे त्या विठ्ठल नामामध्ये. मला वाटते नामामध्ये सगळे रस आहे. सगळे रस म्हणजे नाम रस आहे ना, या रसामध्ये ज्ञान रस सुद्धा अंतर्भूत आहे. ज्ञान रस सुद्धा सर्वात श्रेष्ठ ज्ञान रस आहे. पण त्याहूनही नाम रस श्रेष्ठ आहे. कसं काय म्हणताल तुम्ही? हो, अरे नाम साधने आहे आणि साध्य आहे. नाम काय आहे? साधने आहे आणि साध्य आहे. हे विसरू नका बरं काय. हो, नामस्मरणापासूनच चित्तशुद्धीद्वारे पुन्हा ज्ञान होतं. ज्ञान झाल्याच्या नंतर चित्त आणि मोक्ष मिळतो. हे जरी कबूल असेल तरी मग ज्ञान झाल्याच्या नंतर त्या ज्ञात्याला मिळवायचं काय राहतंय? तर भक्ती. काय राहते? म्हणून बीज आणि फळ हरीचे नाम. बीजही नाम आहे आणि फळही. जसं ऊसाचं पीक, ऊसाचं पीक काय? ऊस. आणि ऊसाचं बी काय? बी ऊस आहे आणि फळही ऊस आहे. बरोबर आहे ना? त्याप्रमाणे नाम बीजही आहे आणि फळही आहे. म्हणून तर आहे की काय? बीज आणि फळ हरीचे बीजही नाम म्हणजे फळही आहे. अशा प्रकारचं. म्हणून ज्ञानरसाचा अंतर्भाव, कवितेच्या रसाचा अंतर्भाव नव्हे. जगात जेवढे रस आहेत त्या सगळ्या रसाचा अंतर्भाव नामात होत असतो.
म्हणून विठ्ठलाने वाचे बोला बहुरस आहे, अत्यंत गोडी आहे, बहुरस आहे, पुष्कळ रस आहे. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगात म्हणले राम रसाची चवी आन रस रुचती केली. सांगा म्हणजे राम रसाची चव जर तुम्हाला लागली, कळाली, आवडली तर बाकीचे रस तुम्हाला रुचणार नाही. म्हणजे सगळ्यापेक्षा राम रस फार गोड आहे बरं. आणि म्हणून नाम हे साध्य आहे आणि साधनही साध्य साधन नामच आहे. महाराज जीवनात कमवायचेच काय, भगवंताचं नामस्मरण करणे बरं काय, ज्ञान उत्तरांनी आणि ज्ञान प्राप्त करून घेऊन मुक्त होणे. आणि मुक्त झाल्याच्या नंतर त्या मुक्तांनी काय मिळवायचे? भगवंताचं नामच. नाम म्हणजे भक्ती, तेच गोडी आहे. त्याच्यासाठी गोडी कशाचे महाराज? अशी जीवन ज्ञान उत्तर पुरुषच जगू शकतात. आनंद आनंद वाटते त्याला. म्हणून तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. त्यांना सर्व ठिकाणी आनंदाचा डोही, आनंदाचा, आनंदाचे बुडबुडे, आनंदाचंच अंग, सगळं आनंदच आहे. म्हणला तुकोबारायांना. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. अशा अवस्थेवर, अशा बोधावर हे जीवनमुक्त पुरुष असतात. आपल्या आणि मिळविलेल्या ज्ञानाचा फायदा ते घेतात महाराज. काय सांगा तुम्हाला? कारण काय, ज्ञानानं वृत्ती निवृत्ती होते आणि निवृत्ती झाल्याच्या नंतर परमानंदाची प्राप्ती होते, हे खरे. पण वृत्ती आनंद राहत नाही. ते आनंद स्वयं असतो. स्वयं असलेला आनंद मुक्त अवस्थेतला. मुक्त झाला हे खरे, वृत्ती शिल्लक नाही. वृत्ती शिल्लक नसणे म्हणजे मुक्ती आहे. वृत्ती शिल्लक न राहणे म्हणजे काय? वृत्ती ते निवृत्ती झाली, जन न दिसे सहज मी आंधळा गा. तिथे निराकार बनते. वृत्ती ते निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे मी माझे हरपले. ठाई जेथींच्या तेथे अदृश्य तेथी झाले, काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा शून्य सारोणी तेथे, तिकुड शिकरी गाता न मिळे आई ते. अशा प्रकारे. आणि जन न दिसे तेथे म्हणजे वृत्ती संपली, त्याच वेळेला ती मुक्त अवस्था म्हणायची. वृत्ती शिल्लक राहिली तर मुक्त म्हणता येत नाही. पण बरं काय, मुक्ताला आनंद आहे पण उपभोग नाही. मुक्ताला आनंद आहे पण उपभोग नाही. का नाही मुक्ताला उपभोग? वृत्ती शिल्लक नाही म्हणून उपभोग नाही. म्हणून हे जीवनमुक्त पुरुष तुकोबारायसारखे पुन्हा घेईनवे जन्म यासाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वार. बरोबर आहे ना? उपजून यापुरती येऊ काला खाऊ. हा, वैकुंठीच व्हायची नाही केवळ काय काय, वैकुंठात बाकी सगळं असेल पण ही गोष्ट नाही. म्हणून आम्ही पुन्हा जन्माला येऊन तुझी भक्ती करू. म्हणजे केलेला कारण हा नाम हा जन्म घेणे युगायुगी आम्ही जन्म घेणार. मोक्षपद तुच्छ केले, मोक्ष सुख हानू लाथा. का? त्याचं कारण एक आहे, अरे पुन्हा हे रस चाकायला मिळतो ना. कोणता? भक्तीतला रस. विटी आयचे सुख नव्हे भक्ती रस, आणि पुरता पुरते असं सेवावी. विटी आयचे सुख नव्हे भक्ती रस. खरं तर भक्ती रस विटणारा नाही. अविट गे माये विटेना, जवळ आहे परी भेटेना. अविट आहे. बाकीच्या कोणताही रस आहे तुम्ही बघा, जास्त खाल्लं खापेला धरलं माझं असं म्हणते की नाही म्हणून. बाकी कोणताही पदार्थ तुम्ही खा आणखी तुम्हाला मुलीची गोळ्या आवडते खा. कुठवर खाई नाही पुरता पुरती असं पुन्हा सेवन करावं. असा हा रस आहे बरं. हे असा रस आहे, गोड आहे बरं. म्हणून तर हे भक्ती विटी आयचे सुख नव्हे भक्ती रस. तुकाराम महाराजांसारख्याला हे कळालं, जनावराला कळालं. म्हणून पुन्हा आणखीन जन्म घेऊन आले नाही हे लोक. ठीक आहे, या जन्मातले का काय 22 जन्मापासून भक्ती करायची माऊली. कितवा जन्म हे? 22वा. आणि ही किती जन्मातून? 5वा ह्याचा. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, आणि पाठीमागे डोळे लावून उभी ते जणी. मग 4 युगात भक्ती केली नामदेवरायांना. नामदेवरायाचा पुनरावतार म्हणजे तुकाराम महाराज.
सांगा ना, पुन्हा पुन्हा आणखी युगायुगात आणखी भक्ती करायला तयार होते. त्याचं कारण एक आहे, मुक्तीमध्ये वृत्ती शिल्लक नसल्यामुळं आनंदाचा उपभोग नाही. आणि मुक्तीच्या नंतरची जी भक्ती आहे ती कल्पित वृत्ती स्वीकारायची. आणि मग कल्पित वृत्ती स्वीकारून वास्तव अभेद, कल्पित भेद असं द्वेष स्वीकारायचं आणि स्वीकारून त्याची भक्ती करायची आणि मिळविलेला आनंद उपभोगायचा. हे जीवन मुक्ताच्या म्हणजे ज्ञान उत्तराच्या आणि लक्षणात. इतरांनाही नाही जमणार महाराज. हे ज्ञान उत्तर लोक करू शकतात, ते आनंद भोगू शकतात. असा आनंद भक्तीमध्ये आणि हे कोणाला त्यांना कळालेला आहे त्या तुकोबाऱ्या संख्याला. म्हणून तर आहे पाण्यातला माशी, पाण्यातली मासोळी, तर ती पाणी प्यायचं असलं तर तिला पाण्यात पिता येत नाही. तुम्हाला जे काही येतं ते जीवशास्त्र आहे. आणि हे जीवशास्त्र, भौतिकशास्त्र काय आणि रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र सगळे शास्त्र आमच्या गाथ्यानं, ज्ञानेश्वरीनं, भागवतामध्ये ते आहेत. नाथांच्या भागवतात तर लगे वैद्यकशास्त्र ज्याशी झाली काय विषया नाही, ज्याशी चढला विषयाचा बासटा त्याशी पाजावी सुकर विष्टा. कोणाला माहिती आहे ना? विष चढले का म्हणजे लगे लगे म्हणजे डुकराचा गुहाण, डुकराचा गुहाण काय घालवा त्याचा गजगोड करायचा, काय घालवायचं पाण्यात, हलवायचं आणि ते पाणी ह्याला प्यायला बाटलीनं सोडायचं तोंडात. जे डुकराचा गु गेला त्याची वांती होणार आणि विष सगळं बाहेर. जयाशी चढला विषयाचा बासटा तर त्याशी पाजावी सुकर. असे किती सांगू तुम्हाला वैदिक शास्त्राचे महाराज. हे शिकूत बसू नका, त्याचा सिद्धांत बघा. ह्या वैदिक शास्त्रात आपल्या डॉक्टरकी करायची नाही, काय पैसे कमवायचे हे गरज नाही या कुठाने. पण सिद्धांताकडे जरा बघत जा. अशी किती सिद्धांत मी तुम्हाला सांगेल, किती सिद्धांत सांगेल. बरेच ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरी सुद्धा सिद्धांत काय करायला पाहिजे, कशाला. हे वैद्य महाराज हे डॉक्टराचे डॉक्टर येतो. कोण? तुकाराम महाराज, ज्ञानोबा डॉक्टराचे डॉक्टर येतो. ह्याला बऱ्याचशा काही गोष्टी अभ्यासात आहेत त्यांच्या. हा म्हणून जीवशास्त्र सगळं माहिती आहे. आता पाण्यातली माशी कोणाला माहिती आहे महाराज पाणी कुठं पिते, कोण बघतो, कशाला बघावं आपण. माश्या धरणारे सुद्धा बघू शकत नाही, त्यांना काय लक्षात येईल. मग पाण्यातली मासोळी पाण्यात राहते, पण तिला मधात जोपर्यंत ढवात एक मुंडकं तोपर्यंत पाणी पिता येत नाही. मग तिला तहान लागते ना, शेवटी पाणी तर सगळ्या जीवाला लागत असतो. मग कधीतरी आता काही काही प्राणी जरा जास्त म्हणजे उशिरा पाणी पित असतील, काही जास्त पित असतील, पण पाणी लागतच ना महाराज. अन्न पाणी हे गरजेचंच आहे ना. सर्प आता आपण रोज जेवण करतो, सर्प करत नाही म्हणजे मिळत नाही. करत नाही म्हणजे काय, त्याला मिळत नाही रोज महाराज. रोज कवा मिळत, त्यानं कवा निघावं, कुठं बैलपोळी गवसावी, कवा खावी, ते काय असते पण त्याला ते दिवस येते कधीतरी. पण त्यांचं उशिरा भरत आहे, त्यांचं जीवन उशिरा होते. आपलं 3 टाइम किती, 3 टाइम काय बी आले श्वास. आपलं काय, आपलं नशीबवान आहे तुम्ही. म्हणजे भूकाची तारण तुम्हाला पडत नाही भाई बा. काय काय प्राण्याला भूक लागूनही मिळत नाही. आता ते त्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून ते भगवंतानं तमोगुणी हे मांस खाणारे लोक आहेत का, मांस खाणारे, हे दारू पिणारे, मांस खाणारे अशी पाठी हे सर्पाच्या पोटाला जाते, वाघाच्या पोटाला जाते, सिंहाच्या पोटाला जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी ते तरुण पाक सांगितलं. हो हा, त्या आहाराचे निनावे तर नाही जे थंडुगवे ऐसे व्याघ्र वर्षिक आडवे करून नाही. अर्जुना, मी अशा पात्याला तमोगुणी लोकायला मी व्याघ्र वर्षिक आडवे करून वाघ करतो, विंचू करतो, सर्प करतो, सिंह करतो, वाघ करतो का. ते तसे रागीटच तमोगुणातच मेले, मांस खाऊन मेले. मग मांसच खायचे का वाघ होय. आणि फार शेळ्या, फार गाई कोणाच्या पाप करून गेला मांस खाऊन, मग पुढच्या जन्मात वाघाच्या पोटाला जा, तिकडं फाळा शेळ्या, हे धंदे. मग त्या वाघाला 6 महिने खायला मिळत नाही, 2 महिने खायला मिळत नाही. कधीतरी मग त्याला लाटरी लागली तर मग ते खाते, इतकं खाते न मिळाल्यामुळं भलत खाते. आणि मग त्याला 2 दिवस सुधरत नाही, होतच नाही महाराज.
कोणालाही जास्त करायला सरपारावी ती एकदाच गेली तरी खडुळी आणि सगळ्याला सगळे हाडासहित मग ते हाड नाही का खडुळीला आणि तेवढे हाडासहित ते सगळं तिथं ते अन्न पचवायचं त्याला मग काय सोपं होय म्हणजे जड होतंय शरीर पळता येत नाही चला येत नाही त्रास मला टोचत आहे भोकाच्या पोटी खात आहे आणि खाल्ल्यावर खाताना कळत नाही पण परिणाम मात्र दुःखात बरं खाता एक बेजार दुसऱ्याची हे काय कोणा वेगळी करते तोंड काय काय इंद्रिय कोणाचे इंद्रिय तुमची नाही की महाराज तिथे ते प्रारब्धान बेजारी होणारच ना मग तुमची म्हणजे याचा अर्थ यांना दुःख आहे महाराज या जन्मातल्या लोकांना मग आता माशी पाण्यात राहते पाण्यात राहून तिला पाणी पिता येत नाही मग तिला मुंड पाणीच प्यायचे का पोटात वर मुंडक काढते आणि वर मुंडक काढल्यावर मग काय 2 घोट काय त्याला पाणी प्यायचे तिथं त्याला पण मुंडक वरीच काढवा त्याप्रमाणे मिळविलेला आत्मानंद ब्रह्मानंद बरं काय मोक्ष स्वरूपाच्या लोकांना वृत्तीशिवाय भोगता येत त्यासाठी कल्पित वृत्ती तरी स्वीकारावी आणि ती वृत्ती स्वीकारून मग मिळविलेला आनंद भोगायला मिळतो लक्षात आलं म्हणून मुक्तांना आनंद आहे पण उपभोग आणि ज्ञानोत्तरांना आनंदही आहे आणि उपभोगही आहे म्हणून ज्ञानोत्तर भूमिका सर्व भूमिकेतली श्रेष्ठ भूमिका आहे असा त्यातला अर्थ आहे म्हणून हे ज्ञान भूमिकेतून ज्ञानोत्तर भूमिकेतून महाराज बोलायले विठ्ठला रे वाचे बोला बहुरस अत्यंत गोडी म्हणजे विठ्ठल नामात बरं काय आणि मग तुम्ही सुद्धा बोला घे घे वाचे घे वाचे गोड नाव नाही ठेवायचं हो बरं आपल्यात आपण रोज स्तोत्र म्हणतो भागवताच्या सुरुवातीला ते तुमच्या पाठात आहे तुम्ही मागं म्हणता माझ्या मागं म्हणता मी पुढं म्हणत असतो तुम्ही मागं म्हणता जीवहे रसज्ञे मधुर प्रियात्व सत्यम हि तत्वाम परमं वदामि आवरणयेथा मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधुरी काय त्या स्तोत्रात वर्णन आहे बरं काय म्हणले बरं काय ते म्हणायला कोण कवी हे जिव्हे हे जिवे हे जिव्हे रसज्ञे म्हणजे तू रस जाणणारी जिव्हे रसज्ञे मधुर प्रियात्व अत्यंत गोड अत्यंत प्रिय अशा काय कवी बोलायले की जिव्हे रसज्ञे मधुर प्रियात्वम सत्यम हितत्वाम परमं वदामि मी तुझ्या काय खरं खरं सांगतो आणि हिताचं सांगतो तुझ्या कोणाच्या हिताचं हे जिभे तुझ्या हिताचं सांगतो जिभे हे लक्षात ठेव जीव हे म्हणजे जीभ जिभेला शिकवायले हे जीव हे सत्यम काय काय म्हणले ते सत्यम हितत्वाम परमं वदामि मी परम म्हणजे परम सौख्य जे परब्रह्माचं सौख्य असं तुला मिळण्यासाठी खरं खरं आणि तुझ्या हिताचं मी सांगतो आवरण येता मधुराक्षराने तुझं जे आवरण आहे हे तुटेल असं मधुर अक्षर कोणतं गोविंद दामोदर माधवी तू गोविंद म्हण दामोदर म्हण माधव म्हण लक्षात आलं काय म्हणतो गोविंद दामोदर माधवेती ते मला वाटतं ध्रुवचरण असते प्रत्येक तुकड्याला शेवटचं 4थं चरण आहे गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती मग मला वाटतं असं जिबीला तुम्ही शिकवू नये काय कवा बर ती जिव्हा जर दुसरं काही बोलली तर महाराज एक बार दाताचं जिबीचं भांडण पण असं हा दात म्हणले तू काय समजावीच म्हणले तू एकटी आहेस आम्ही 32 आहे बरोबर आहे की नाही तोंडाची एकटी वरून 16 आणि खालून 16 किती झाले 32 म्हणजे दात काय दात कहे जीव को काय हम 32 तुम अकेली मार म्हणजे आम्ही किती आहे 32 आहे आणि तू किती आहेस आणि जर तुला आम्ही शिवरून टाकलं तुला भुकणा होऊन जाईल बरोबर आहे ना महाराज एखादा दात लागला तर रगत निघतंय नाही सहजच आपल्या दाताला आपली जीभ रगडते की नाही बोलण्यात काही होतंय हा आणि रक्त निघतंय की नाही मग
एक दात लागला तर रगत निघत नाही. 32 जण खवळे यावं तुला आम्ही खाऊन टाकू, तुला तोडून टाकू. हो बरं काय असे दात भांडू लागले. कोणला? जीभ म्हणली बरोबर आहे, तुम्ही 32 जण आहे, मी एक टीम आहे आणि खरं तर तुमच्या तावडीत मला राहायचे. पण लक्षात ठेवा, मी जर बिघडले तर एक बार तेडी चले तर 32 गिर जाय. काय म्हणली? एक बार जर तेडी चले मी कळलं का? कोणता वाकडं बोलले अधिकाऱ्याला जर काय शिव्या केव्हा दिल्या, होय होय केस आहे पुरून दगड घालील 32 गिर जाय. पण 32 पडून जाय. याचा अर्थ आपल्या जिभेला शिकवा. पण तेवढं तेढं बोलण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण केलेलं बरं. काय बोल बरोबर आहे. काय बोलतो देवाचं भजन करा. पण तिला तेल आवडत आहे का राम गोड वाटते? काय जात नाही. आणि तेढ बोलण्याकडं जात आहे. काही बोलतेत माणसं, काही बोलतेत आणि काही बोलण्याचे परिणाम तर पुन्हा भोगावे. आता हे काय थोडे बोलायचे का? हे लोक वरले मूर्ख लोक काही बोलायला. मी तर नवरच करायला म्हणा. आज लोकशाही कशी बोकाळली लक्षात आलं? तर त्यापैकी वाचिक तर कोणतं? मनप्रसाद सौम्यत्व, मौनमात्म विनिग्रह, भाव संशुद्धी तपो मानस मुख्य. हे झालं हे कोणतं? मानस तप आहे. बरोबर आहे. पण ते कोणतं आहे? नाही, वाचेचं तप कोणतं? कोणी सांगेल? वाचेचं तप म्हणजे काय? अरे ना तरी आवर्तने निगमुका नाम, ना तरी एखादे नाव शैव का वैष्णव वाचे वशी ते वाक बहुत पदान. हा ते वाचेचं तप. म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं हे कोणतं तप आहे? वाचेचं तप आहे महाराज. म्हणून विठ्ठलाने वाचे बोला बहुल रस. फालतू बोलण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण, विठ्ठल 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 म्हणा, नाही राम राम म्हणा, गोविंद गोविंद माधव माधव म्हणा. बरं काय असं भगवंताचं नाम घेतल्यामुळे तुमची वाचा काय होईल? शुद्ध होईल, तप होईल वाचेचं. आणि वाचेचं तप होणं गरजेचं आहे महाराज. म्हणूनच की ज्ञानेश्वर महाराजच्या आणि मुखामध्ये आली मुखावाटा अमृत वचने. अमृताची काय? अमृताची फळे, अमृताची वेली आणि तिची पुढे चाली विजयाची. ऐश्याचा संघ देई नारायणा ओलावा वचनाची. त्याच्या वर्णन आहे की आली मुखावाटे अमृत वचन. यांच्या मुखावाटी कोणते वचन आले? तुकारामाच्या मुखावाटे कोणते वचन आले? का? माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले आम्ही ते करतो. म्हणून त्या फळाचे महाद्वीप महाराज सामर्थ्य खरं बोलण्यात, भगवंताचं नामस्मरण करण्यात सामर्थ्य आहे बरं. आणि खरं बोलणं हे सुद्धा मौनच आहे ना. भगवंताचं नामस्मरण करणं हे सुद्धा मौन आहे. आणि काही न फालतू बोलणं हे खरं तर सत्य बोलणंच आहे. अशा प्रकारचं. आणि म्हणून तर राजा धर्माचा युद्धामध्ये रथ 4 बोट आधार चालत होता. किती? बघा, इंद्रादी देवांचे रथ टेकत नाहीत, पाय टेकत नाहीत भोईवर. देव ओळखायचा असला भुईवर देव जर आला भूमीवर, मग देवन माणूस हे ओळखायचा असेल तर माणसाचे पाय जमिनीवर टेकतात तुमचे. आणि इंद्रादी देव जर जमिनीवर आले तर त्याचे पाय टेकत नाही इकडून. आणि तेवढं सामर्थ्य त्यात आहे कोणा? धर्मराज. मृत्यू लोकाला येऊन धर्मराज्य करतोय तर त्याचा रथाचे चाक जमिनीवर टेकत नाही, आधार करतात येऊन. आधार 4 बोट जमिनीला सोडून चाक फिरायला कोणाचे? पण यगवारच नरोवा कुंजरोवा म्हणल्यामुळे टाकला. नरोवा कुंजरोवा म्हणून म्हणला की मला माहित नाही, एवढं तरी लबाड बोलायला लावलं त्या लोकांनी. कृष्ण परमात्म्याने सगळ्यांनी लबाड बोलल्यामुळे रथ टेकला की नाही. मग कृष्णाचा रथ सुद्धा टेकत होता. देव असून योगी असून त्याचा रथ जमिनीवर चलत होता, पण धर्माचा आधार करत होता. पण हे सामर्थ्य लबाड बोलल्यामुळे गेलं की नाही बोंबलं? कळलं? म्हणून इतकं महत्व आहे. म्हणून काही बोलण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण केलेलं चांगलं. ते तुम्हाला शिकवायला तुकोबार आहे. विठ्ठलाने वाचे बोला
त्याच्यात पुष्कळ रस आहे, गोडी आहे आणि तुमचं कल्याण होणार आहे. तुमच्या जिभेचं तप होईल. तुम्ही वाचन विठ्ठल 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 म्हणा. आता उद्या बघू बरं काय. विठ्ठला रे सोस घेतला जीवे, हे तुकडं राहिले की विठ्ठला रे सोस घेतला जीवे. बरं काय, जीवानं विठ्ठलाचा सोस घेतलाय म्हणले. तुकाराम महाराजांच्या जीवानं विठ्ठलाचा काय घेतलाय? सोस घेतला. इथं मन नाव दिलं नाही, इथं प्राण नाव दिलं नाही, चित्त नाव दिलं नाही. नाव कोणतं दिलंय? जीव. विठ्ठला रे सोस घेतला जीवे. जीवे. जीवेवर काय, जीवे नाही, जीवे. माझ्या जीवानं विठ्ठलाचा सोस घेतलाय असे महाराज म्हणू लागले. मला वाटते उद्याच्या चिंतनामध्ये त्याचा विचार करू.